Saregama idea Saregama नमस्कार सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये। आपण लहानाचे मोठे होतो आणि अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात। आपलं खेळ खेळणं बंद होतं, अशा काही गोष्टी करणं बंद होतं ज्याच्यातून आपल्याला पूर्वी आनंद मिळत असे। मग एखाद्या दिवशी आपण नॉस्टॅल्जिक होतं आणि आपल्याला असं वाटतं की अरेच्या आता आपलं आयुष्य पूर्वीसारखं नाही राहिलं। पण मला सांगा, जर याच आपल्याला छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा सुरू केल्या तर आपल्या जिवंतपणाला पुन्हा टवटवीतपणा आणण्याचं काम याच लहान सहान गोष्टी करत असतात। आयडिया सारेगमपच्या मंचावर सुद्धा असंच जगण्याचं आणि गाण्याचं सेलिब्रेशन आपण करतो आहोत। त्यामुळे आता उरलेले 5 कलाकार आज आणि उद्याच्या भागामध्ये गाण्यांचं हेच सेलिब्रेशन घेऊन तुमच्या समोर येत आहेत आणि त्यामध्ये अजून धमाल आणण्यासाठी आमचे दोन्ही परीक्षक सुद्धा तयार आहेत। चला टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात। वंदना गुप्ते, रॉकिंग अँड डॅशिंग अवधूत गुप्ते। प्रेमामध्ये कुठलेही नियम नकोत, मला वाटेल तेव्हा हवं तेव्हा तू माझ्यासाठी धावून यावंस असं प्रियकराला नेहमी वाटत असतं। जनरीत सोडून संकोच सोडून तू माझ्याकडे ये अशा भावना व्यक्त करणारं गाणं घेऊन येत आहेत प्रशांत दामले। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना। जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना। चांदण रूपाचं आलंय भरा, मुखडा तुझा ग अतिसा जरा। माझ्या शिवारी ये तू जरा, जरा घालीन तुझ पाखरा। माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून ये, गुलाबी गालात हसत येना सखे ग साजणी येना। जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना। आता कुठवर धीर मी धरू, काळीज करतय बघ हुरहुरू। सजणे नको ग माग फिरू, माझ्या सुरात सुर ये भरू। माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून ग ये। बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सखे ग साजणी येना। सुखाची उधळीत बरसात येना सखे ग साजणी येना। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना। सखे ग साजणी येना सखे ग साजणी येना। प्रशांतनी आव्हान दिलं तेव्हा मला तसं वाटत होतं की ये ना जजशिप सोडून ये ना असं। प्रशांत तुझ्या तोंडी ही अशी गाणी खूपच शोभतात रे, फार मस्त म्हणतोस। आजची थीमच ही आहे की जगण्याचं सेलिब्रेशन,
आणि जे काही क्षण हरवून गेलेत त्यात अशा पद्धतीत तू एक गाणं ते एमेरी जोहरा जबी, इतकी वर्ष झाली तरी त्याला प्रेम व्यक्त करावं असं वाटतं बायकोकडे. हे असे क्षण थोडेसे गोळा करा. बायकोकडे हा फार महत्वाचा शब्द आहे. अवधूतजी, असा सुंदर सुरुवात झाली आहे प्रशांतच्या गाण्याने. खूपच मजा आली. मस्त गायलास तू प्रशांत, फारच थँक्यू. बेभान. गाणं तर खूप सुंदर. म्हणजे मला हे गाणं किती आवडतं ह्याची मी रिसिप्ट द्यायची गरज नाही, कारण माझा पहिला अल्बम जो होता मेरी मधुबाला, त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला कॉम्बो म्युझिक केलं होतं त्यावेळेला मी जी काही मला मनाच्या जवळची गाणी ज्याच्यावरती मी माझी रचना पुन्हा केली, तर त्यामधलं हे एक गाणं होतं, सखे ग साजणी आहे ना. तुमच्या गाण्याबद्दल सांगायचं तर तुम्ही कमाल गायलात. सखे ग साजणी ये ना, ही तुम्ही आणलेली स्वतःची जागा आहे. आणि त्याचप्रमाणे अजून एक दोन ठिकाणी तुम्ही स्वतःच्या जागा गायल्यात, त्या कॉन्फिडेंटली गायल्यात. फार बहारदार परफॉर्मन्स दिला. मला तुमच्यातला पार्श्वगायक बाहेर येताना दिसतोय आता. व्हेरी गुड. फायनलच्या दिशेने हेच पाहिजे. थँक्यू. आज दोन्ही परीक्षकांचे गुण तुम्हाला दिसणार नाहीयेत. ते दोघांचेही गुण ते देतील, पण गुलदस्त्यात असणार आहेत. मला तुम्हाला विचारायला आवडेल, देवदत्त साबळे आणि तुमचं कसं नातं आहे होतं आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, दादाबद्दल म्हणजे देवदत्तबद्दल सांगायच्या खूप गोष्टी आहेत. एक तर तो अतिशय साधा माणूस आहे, मनाने स्वच्छ आहे. त्याच्या मनात कुठेही तुझं वाईट व्हावं असं कधी त्याच्या मनात येत नाही. कारण मी जेव्हा महाराष्ट्रातील लोकधारामध्ये मी अगदी 82-83 जेव्हा गेलो तेव्हा माझा आवाज अतिशय कोवळा होता. म्हणजे शाहीर साबळे जी जागा सांगायची ती मला कधी आली नाही. तर शाहीर काही वेळा रागवायचं, काय चाललंय तुझं, कुठं लक्ष आहे. मग दादा मला बाजूला घेऊन जायचं, सांगायचा ही जागा अशी आहे, ही अशी घे. आणि मग ती घेऊन मग मी शाहिरांना दाखवायचं ती जागा. मग शाहीर खुश व्हायचे. अतिशय सपोर्टिव्ह आहे देवदत्त. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. तर आता आपण टॉप 5च्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. इतक्या कलाकारांमधून अगदी निवडक सगळ्या परीक्षांना तोंड देत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. आयडिया सारेगमपच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामधला तुमच्या लक्षात राहिलेला एखादा क्षण? 3 गाण्यांना मला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळाला. एक तर दाटून कंठ येतो, त्यानंतर आई तुझी आठवण येते आणि एमेरे झोहरा जबी. आई तुझी आठवण येते आणि दाटून कंठ येतो या 2 गाण्यांना मॅक्झिमम रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की बाबा कॉम्पिटिशनला ही गाणी गात, म्हणजे ॲक्च्युली ही दोन्ही गाणी गाताना मी माझी छाती दडपून गेली ती. बिकॉज म्हणजे मी इथे राहीन की नाही, सस्टेन होईन की नाही. कारण ही गाणी साधारणपणे कॉम्पिटिशनमध्ये न गाण्याची गाणी आहेत. आणि पहिलं जे गाणं ज्यात काही मार्क बिर्क नव्हते, एका लग्नाची गोष्टीमधलं जे माझं गाणं आहे, त्याही गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि सगळ्यांची इच्छा अशीच आहे, कारण मी जेव्हा बोलतो किंवा सांगतो तेव्हा मी असंच म्हणतो की मला चांगलं गायचं आहे, चांगलं गाण्याची इच्छा आहे. नंबर मिळेल पहिला, दुसरा, तिसरा हा फार पुढचा टप्पा आहे. कारण माझ्यापेक्षा दमदार उत्तम गाणारे शिकलेली मंडळी या रंगमंचावर आहेत याची जाणीव मला आहे. रोज नाटकाचा प्रयोग असतो, पण या गाण्यांमुळे ही गाणी बसवायची असल्यामुळे मला 4-5 तास काढावे लागतात. आणि त्यानिमित्ताने या रंगमंचाचा दोन्ही परीक्षक, झी मराठी, तुझे आणि ज्यांनी मला इथे आमंत्रण दिलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. नाहीतर ही गाणी माझ्या आयुष्यात कधी आली नसती. आणि दाटून कंठ वगैरे हे आउट ऑफ क्वेश्चन, कधी म्हणायचा संबंधच आला नसता. आई तुझी आठवण येते कधी संबंध आला नसता. पण ही अशी गाणी बसवायचा मला एक योग आला, त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांचा. जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, या मंचानं तुम्हाला काय दिलं? खूप काही दिलं. म्हणजे माझा जो मूळ आवड आहे, माझी मूळ आवड गाण्याची आहे. गाणं आणि नाटक हे दोन्ही एकत्र चालले होते कॉलेज लाईफमध्ये. नाटकाने जरा पुढे बाजी मारल्यामुळे माझं गाणं मागं पडलं. तर ह्या मंचाने काय दिलंय, ह्या मंचाने मला परत एकदा असं गाजर लावलेलं आहे की मे बी रंगमंचावरून तू निवृत्त झाल्यानंतर गाऊ शकशील बरं. अरे वा. ते आम्हाला तुम्ही या दोन्ही भूमिकांमध्ये अजून खूप हवे आहात, नाटकामध्ये सुद्धा आणि गाताना सुद्धा. एक जोरदार वोट अपील होऊन जाऊ द्या. नमस्कार मंडळी, माझं आजचं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला निश्चितपणे मतदान करा. आता हळूहळू आम्ही अंतिम फेरीच्या दिशेने जातोय, त्यामुळे तुमचं मतदान आणि तुमचं मत हे मला खूप महत्त्वाचं आहे. माझा कोड नंबर आहे 2 ZMSGP स्पेस आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी 554-560-12 ह्या नंबरवर SMS पाठवावे. आता उरलेत फक्त 5 कलाकार आणि जजेसच्या गुणांबरोबरच तुमच्या मतांचं सुद्धा तेवढंच महत्व आहे या पर्वाचा महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेती ठरवण्यासाठी. त्यामुळे उद्या रात्री 9:30 वाजल्यापासून ते रविवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या आहेत. तुमच्या आवडत्या कलाकारांना भरपूर मतं पाठवा. प्रशांत दादा, तुमच्या पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. पोहे आणि कांदे पोहे
तसं पाहिलं तर एकच पदार्थ, पण या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पोहे म्हणजे खायचा पदार्थ आणि कांदे पोहे ही एक रीत आहे. पूर्वीच्या मुलींचं या कांदे पोह्यांबद्दल काहीतरी मत होतंच. आजकालच्या मुलींचं सुद्धा एक वेगळंच मत या रीतीबद्दल, या सिस्टीमबद्दल आहे. अर्थात शब्द बदललेत पण भावना त्याच आहेत. त्यामुळे आजच्या मुलीच्या भावना घेऊन आपल्या समोर हेच गरमागरम कांदे पोहे घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना. मन मग डोळे उघडावे दिवा स्वप्न पाहताना. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. कांदे पोहे. कांदे पोहे. कांदे पोहे. यो ॲमी. आज अमृता म्हणावंच नाही वाटत आहे मला तुला. ॲमी बिमी अशी काहीतरी फंकी नावं तुला असावी. आम्ही छान नाव आहे. आम्ही छान आहे ना. मस्त आहे. आम्ही सगळे आजपासून तेच म्हणत तुला. क्या बात है अमृता, क्या बात है. आज तुझी हरकत नसेल तर आपण सगळ्यांना या गाण्यामागची आणि तुझी आणि माझी गोष्ट सांगून टाकूया. ऑफकोर्स आपण आपलं सिक्रेट शेअर करूयात. ओके देन लोक हो, आय एम सॉरी सुनिधी, ह्या गाण्याची गायिका म्हणून माझा पहिला चॉईस होता अमृता. ओ आणि थँक्यू. आणि मग काही कारणास्तव ते सुनिधीकडनं रेकॉर्डिंग करून घ्यावं लागलं. अर्थात सुनिधी खूप छान गायलं. जेव्हा ठरलं की सुनिधी हे गाणं गाणार, त्यावेळेला पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करणार होतो. आणि तिने मी ज्यावेळेला तिला गाणं CD वरती ऐकवलं माझ्या आवाजात स्क्रॅच, त्यावेळेला तिने सांगितलं, वंदनाताई एक काम करो, मुझे ये गाना गाने के लिए 16 घंटे लगेंगे, तो 2 दिन के लिए स्टुडिओ बुक कर लीजिए और 2 दिन मैं गाऊंगी. मला वाटलं हिला खरंच काय कळलेलं नाही का काय. तर तिचं प्लॅनिंग म्हणजे प्रोफेशनल किती अप्रोच असावा, किती कामाचं बरोबर माहिती असावं की मला हे काम काय आहे, कसं आहे. तिने पहिल्या दिवशी येऊन सगळ्या हार्मोनीज गायल्या. आणि ती गात असताना एकदा माईकवर ज्यावेळेला गेली, खरोखर ती 6 ते 8 तास तिथेच उभी होती. म्हणजे खाली बसली, आम्ही मध्ये मध्ये जर का काही ब्रेक घेतला, टी ब्रेक घेतला, जरासा एक चक्कर मारून आलो, तर ती नाही, तुम्हाला माहिती आहे जरा असं डोकं माइंड क्लटर होतं, पण तुम्ही जाऊन या, मी इथेच बसते. ती माईकच्या बाजूला तिची खुर्ची होती, दमली 2-2.5 तास गाऊन की बसायची.
परत आम्ही जाऊन येऊन यायचो एक 10-15 मिनिटात की परत ही गायला उभी राहायची. अशी ती पहिल्या दिवशी तिने फक्त हार्मोनीज केल्या. जवळपास तिने 8 एक जोड्या गायल्यात. जवळपास 16 एक ट्रॅक आहेत तिच्या आवाजातले हार्मोनीजचे. मग दुसऱ्या दिवशी येऊन तिने लीड गायला. तर इतकं तिचं काम प्रोफेशनल मला कौतुक वाटलं की त्याच्यानंतर मी शिकायला मला त्यातनं काय मिळालं असेल तर प्रत्येक गाणं ऐकल्यानंतर मी दुसऱ्या संगीतकाराकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला मला माहिती पाहिजे की हे गाणं मला किती वेळ लागणार आहे, हे मी कशा प्रकारे शिकणार आहे गाणं, किती वेळ कसा अभ्यास करणार आहे, गाणं माईकवर गेल्यानंतर मी कशा प्रकारे ते गाणं रेकॉर्ड करणार आहे ह्याची एक प्रोसेस डोक्यात तयार व्हायला हवी, हे शिकलो मी त्यावेळेला. एनिवे तू खूप सुंदर गायलंस, पण त्यावेळेला तुझ्यामध्ये जी रॉकस्टार होती त्याच्यापेक्षा आजची तुझ्यामधली रॉकस्टार ही 2 पावलं पुढे गेलेली मला दिसते. मस्त मस्त गायली. मला माहित नव्हतं अवधूतनी लिहिलंय. फार सुंदर. म्हणजे असे शब्द आत्ताच्या या रॉकस्टारच्या जमान्यातल्या ह्या रॉकस्टारला हे सुचावं. Thank you. म्हणजे अजून त्याने आपल्यातलं माणूस पण आणि हळवे पण आणि तो इनोसन्स जपलाय. मी तुम्हाला सीडी देईन वंदनाताई आणि लिरिक्स पण देईन, वाचा. नक्की फार छान लिहिलंय. मला कवी फार दाद जी असते ना कवीला फार म्हणजे जाऊ दे. फार छान लिहिलंय. आणि तू तर काय मस्तच गायलीस. फक्त कांदेपोहे आवडत नाही तसं चेहऱ्यावर दिसत होतं. ती आई बसली आहे तुझी इथे, तिला विचारलं पाहिजे काय हो कांदेपोहे हिला आवडत नाहीत का काय? मला असं वाटतं की तिला कांदे पोहे घेऊन कुणा पुढे जावं लागलं नाही त्यामुळे क्या बात आहे. आजच्या आपल्या थीम प्रमाणे गाणं होतं की जगण्याचं सेलिब्रेशन, जे तू आज उत्तम उभं केलंस. धमाल. थँक्यू. आज तुझ्या आई आल्या तिथे, ज्योती सुभाष, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री. ज्योतिताई, मला तुम्हाला विचारायचंय, एक कलाकार म्हणून आणि मुलगी म्हणून अर्थातच तिच्या अशा असण्याला तुम्ही खूप आधीपासून बघत आलेले आहात, तिच्याबद्दल सांगा. माझ्या डोळ्यासमोर लहानपणातल्या काही गोष्टी आत्ता पण येत होत्या. भावंड आणि मित्रमंडळींना एकत्र करून बेडरूमचे पडदे वगैरे बंद करून आतली लाईट लावून श्रीदेवी वगैरे त्यांच्या अंगात संचारायची आणि मग कपाटाच्या आरशासमोर यांचा डान्स आणि गाणं सुरू व्हायचं आणि सगळे मिळून धुडघूस घालायचे. त्याची मला आता आठवण झाली. ज्योतिताई, मला जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार तुमच्याकडे एक जुनी पेटी, तुमची स्वतःची पेटी हो, होती हो. ज्याच्यावर ही रियाज करत असे, हो, खरंय. बरोबर ना? म्हणजे मग तुमच्या घरात हा जो गाण्याचा वारसा चालत आलाय त्या अर्थी तुम्ही उत्तम गाता हे आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही दोघींनी मिळून एक छोटस आमच्यासाठी गाणं सादर म्हणजे करा. उत्तम गायचे असं म्हणायला हरकत नाही. जगीन जगीन राणी तुला जगवीन, सुरांच्या झोक्या मंदी तुला हिंदोळीन राणी. जगीन जगीन माती माझी वारा माझा, दर्या माझा सूर्य माझा, आभाळीच्या घुमटा मधला सारा ह्यो पसारा माझा. मातीची कहाणी तुझ्या कानात सांगीन, सुरांच्या झोक्या मंदी तुला हिंदोळीन राणी. जगीन 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 जगीन. वा, फार सुरेख. कशातलं गाणं आहे? आईने नाटक लिहिलंय काळोखाच्या लेकीकडून नावाचं. आणि कॅरोलिना मारिया डिझीजस ही ब्राझीलमधली कचरा गोळा करणारी बाई, तिने एक डायरी लिहिली आणि तिच्या डायरीचं मराठीकरण सरिता पत्कींनी केलं, ज्याचं काळोखाची लेक म्हणून. काळोखाची लेक म्हणून. त्याच्यावर आईने नाटक लिहिलं की एक कचरा गोळा करणारी बाई आणि तिची मुलगी, वाह, क्या बात आहे. आणि ती बाई गात असते, ती मुलगी पण गात असते, असं ते सगळं आहे नाही, त्याच्यात. हे मुख्य म्हणजे हे आणि शब्द आणि चाल कोणाची? हे शब्द आईचे आहेत आणि चालही आईची आहे. हा काकू, मी एक गायक आहे आणि मला संधीची गरज आहे, लक्षात ठेवा. थँक्यू. खूप छान, खूप. अमृता, आता टॉप 5 पर्यंत तू पोहोचलेली आहेस, उत्तम गातेस. आत्तापर्यंत आयडिया सारेगमपच्या या प्रवासामधला तुझा लक्षात राहिलेला क्षण? अनेक क्षण आहेत आणि खरंच ही पर्वणी आहे आम्हा सगळ्यांसाठी. हे सगळेच असंच म्हणत असतील अर्थातच इथे येऊन. पण अगदी सांगायचं झालं तुला तर पहिल्यांदा लावणी गायले होते ना, छबीदार छबी, आणि तेव्हा एकदम खूप छान ती दाखवली पण गेली होती. त्याचे प्रोमो खूप सुंदर दाखवले गेले होते आणि सगळे लोक मला येऊन सांगत होते तुम्ही इतकं छान गाताय, माहीत नव्हतं. तेव्हा खूप छान वाटलं होतं. या सारेगमपच्या निमित्ताने, झीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सगळं घडलेलं आहे. हे माझ्यासाठी फार फार मोलाचा ठेवा आहे. तुम्ही खूप मोठी गिफ्ट मला दिलेली आहे जी मी कधीही विसरू शकत नाही. थँक्यू झी. नमस्कार रसिक हो, मला इथे या रंगमंचावर गायला खूप मजा येते. माझं गाणं ऐकायला जर तुम्हाला तेवढीच मजा येत असेल तर मला भरभरून मतं द्या.
मी गाणं कधीच सोडणार नाही. ह्याला कारण असेल तुमचे हे आशीर्वाद. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. सो रॉकस्टार, तुझ्या पुढच्या सगळ्या रॉकिंग परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आयडिया सारेगमपच्या मंचावरची ही धमाल मजा मस्ती अशीच चालू राहणार आहे, पण ही ऐकण्यासाठी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. आज की रात माहोल बनवून टाकलास तू आणि तुझे काय ड्रेस घातलायस आता. हा म्हणजे गाणं छान झालं. अरे याला काय त्रास होतो. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. आमच्या शेजारचे एक आजोबा आहेत, त्यांच्या नातवाचं आणि त्यांचं एकदम जोरदार भांडण चालू होतं. आजोबांना मुलाला स्तोत्र शिकवायचं होतं, पण मुलाचं म्हणणं होतं की नाही, मला फार कंटाळा येतोय, एक डील करूयात आपण. तुम्ही शिकवाल ते सगळं शिकतो, पण त्यानंतर माझ्या आवडत्या अभिनेत्रीचं गाणं तुम्ही पण शिकलं पाहिजे. मग सगळं शुभंकरोती आणि रामरक्षा शिकून झाल्यानंतर नातवानं आपल्या आजोबांना प्रियांका चोप्राचं गाणं शिकवलं. आजोबांना गाणं भयंकर आवडलं आणि त्यांनी मला निरोप पोहोचवलाय की या आयडिया सारेगमपच्या मंचावरून केतकी थत्तेनं हे गाणं सादर करावं. गाणं झकास आहे. त्यामुळे आज की रात क्या मजा आने वाला है. चला बघूयात, केतकी थत्तेचं स्वागत करूया. शाम है, जाम है और है नशा, तन भी है मन भी है पिघला हुआ, छाई है रंगीनियाँ, फिर भी है बेताबियाँ. क्यों धड़कता है दिल, क्यों ये कहता है दिल, दीवानों को अब तक नहीं है ये पता. आज की रात होना है क्या, पाना है क्या, होना है क्या. आज की रात होना है क्या, पाना है क्या, होना है क्या. दो घड़ी में ही यहाँ जाने क्या होगा, जो हमेशा था मेरा ही मेरा होगा. कौन किसके दिल में है फैसला होगा, फैसला है यही, जीत होगी मेरी. ओ दीवानों को अब तक नहीं है ये पता. आज की रात होना है क्या, पाना है क्या, होना है क्या. आज की रात होना है क्या, पाना है क्या, होना है क्या. रॉकिंग. थँक्यू. मस्त मस्त गायलीस.
आजचं तर खरंच रॉकिंग झालं होतं गाणं फार. Thank you. मला एक तर आवडत होतं भयंकर. मी इथे बसल्या बसल्या नाचत होते. पण फार फार मस्त आहे ती गाणी. लवली, वंडरफुल. थँक्यू. खूप छान, मजा आली. चाबूक झालं म्हणजे गाणं. एक तर हे गाणंच कमाल आहे, डिस्को स्टाईलचं गाणं आहे. आणि तू गायलीस खूप छान. अंतऱ्याला फक्त थोडंसं ते म्हणजे लहान मुलीच्या आवाजात ऐकल्यासारखं वाटलं. मग वरती परत गेल्यावर छान वाजलं. पण हे गाणं एकदम माहोल बनवून टाकलास तू. आणि तू जे काय ड्रेस घातलायस आता, हा म्हणजे गाणं छान झालंय. अरे याला का त्रास होतो? बहुत भयंकर. अरे मी असं तुला का त्रास होतो? झालं ना गाण्यावरच्या तुला कमेंट्स काय त्रास बोललो का का होतो? मला काही त्रास होत हा? नाही तसा. केतकीताईला छान म्हणलं की तुला त्रास होतो तुझ्या माझ्या सख्या बहिणीचं नाव केतकी ताई हे तुला कसं माहिती? अरे मग. तिला तू ताई म्हणू शकतो. नाही तो तिलाच ताई म्हणतो, तुला नाही का? नाही नाही, तुझ्या केतकीताईला कोणी काय म्हणलं की तुला फार त्रास होतो? असं नाही रे. असं नाही ना. छानच दिसते पण ती गोड खूप खूप गोड दिसते, खूप गोड दिसते. थँक्यू. आतापर्यंतच्या आयडिया सारेगमपच्या प्रवासातला तुझा लक्षात राहिलेला क्षण? खूप आहेत. एकतर पहिलाच एपिसोड माझा ज्याच्यात माझ्या पायाला प्लॅस्टर होतं आणि मला अजिबातच कल्पना नव्हती की मी हे कसं करू शकीन. मला मला मी म्हटलं होतं की मी 2 दिवस आधी म्हटलं होतं मी नाही करू शकत आहे, मी नाही गाणार आहे इथे. तर मला असं सांगण्यात आलं की अगं पण तुझा पाय मोडलाय, तुझ्या आवाजाला तर काही नाही झालंय, तू बसून गा. आणि इथे सारेगमपच्या अख्ख्या टीमने मला इतकं सपोर्ट केलं आणि इतकी मदत केली की त्यामुळे मी इथे ते प्लॅस्टर लागलेलं असताना पडल्यानंतर 5व्या दिवशी येऊन मी इथे पहिलं गाणं सादर केलं बसून. ती एक खूप महत्त्वाची आणि छान आठवण आहे माझ्यासाठी. नमस्कार, मी केतकी थत्ते. माझं गाणं जर तुम्हाला आवडत असेल आणि माझ्याकडून तुम्हाला अशी छान छान गाणी अजून ऐकायची असतील तर मला भरभरून मतं द्या. माझा कोड नंबर आहे 7. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 7 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 5545600112 वर SMS पाठवू शकता. पुढच्या सगळ्या रॉकिंग परफॉर्मन्सेससाठी लेडी इन ब्लॅक तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा महाविजेतेला मिळणार आहेत वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून हिरे अलंकार आणि उपविजेत्यांना मिळणार आहेत सुवर्ण अलंकार. पण सध्या तरी एक छोटासा ब्रेक घेऊयात. अजून पुढची गाणी ऐकायची आहेत ना? पटकन जा, पटकन परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. पुन्हा एकदा स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. प्रत्येक परीक्षेमध्ये बघा एखादा हमखास येणारा प्रश्न असतो. प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. असंच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या गाण्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये हमखास विचारला जाईल असा प्रश्न, असं गाणं म्हणजे लागा चुनरी में दाग. आजच्या या परीक्षेमध्ये अजय पुरकर हा प्रश्न कसा सोडवतोय चला बघूया. लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया. हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया.
कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल हाँ जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे घर जाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग दीन तना दिल तानु ताना देरे ना दीन तना दिल तानु ताना देरे ना दीन तना दिल तानु लूम ता देरे ना दीन ना देरे देरे ताना तुम देर तगारे तारे दानी दीन तना ना 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 दिल 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 दानी 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 दीन तना ना दिल तानु ताना देरे ना दीन तना ना दिल तानु लूम ता देरे ना सप्त सुर न तीन ग्राम बंसी बाजे रे सनी सानी निदा निदा धा पपा मम मद ग मम गरे सा दादा कीर्ता धरन धरत धरन पाग परत नहीं परन झांझर झन के जन नन 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 नादिर दीन तनुम नन नन तन तन नदीम तान दिल तानुम तान नदरे नादीम तन नदर ता नूम तदरे नादीम तन नदर ता नूम तदरे ना तुम तिल ताना दीन ताना ना 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 दीन ताना ना 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 दीन ताना ना 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 तिल कौन ताना ना ना तिल कौन ताना ना ना तिल कौन ताना ना दिल दिल तुम दिल दिल ना दिल दिल तुम दिल 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 कौन दिल कौन दिल कौन दिल कौन दी तोम तो दी तोम तो दी तोम तो दी तोम तो धातर के धुम दिल कांधा धातर के धुम दिल कांधा धातर के धुम दिल कांधा दीन ताना ना दिल तानुम तान ना दे ना दीन ताना ना दिल तानुम तान ना दे ना दीन ताना ना दिल तानुम तान ना दे ना दिल तान दिल तान क्या बात आहे क्या बात आहे खूप परफेक्ट गायलात मुख्य म्हणजे एकदम तयारी खूप छान केलेली होती एक श्रोता म्हणून मला खेचून आणलं तुम्ही गाण्यामध्ये आणि सुराला धरून ज्या प्रकारे तुम्ही पेश केलं ते त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक किती अवघड जॉब होता खरं तर परत थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच किती वर्ष एखादं गाणं लोकांच्या मनावर आणि कानावरती पगडा असू शकतो एखाद्या गाण्याचा याचं हे अक्षरशः म्हणजे नंबर 1 उदाहरण असेल अशा गाण्याला हात लावायचा आणि त्याच ताकदीने ते सादर करायचं हे मोठं चॅलेंज तू स्वीकारलंस आणि तुझ्या गाण्याबद्दल मी काही बोलतच नाही तू बहारदारच गातोस त्यामुळे आजचं गाणं हे तेवढंच बहारदारीने गाशील याची खात्रीच होती तू हे गाणं म्हटल्याबरोबरच म्हटलं की म्हणजे हा चोपणार आहे मस्त थँक्यू आणि तसंच झालं सुंदर म्हटलं साहेब थँक्यू अतिशय उत्कृष्ट म्हटलंस मला सत्तूला जोरदार टाळ्या वंडरफुल तुमच्यासाठी जोरदार बरं आजच्या थीम बद्दल मी सगळ्याच कलाकारांना विचारतोय मला सांग या मंचानं तुला गाण्या व्यतिरिक्त काय दिलं गाणं तर तुझं चालू होतंच गाण्या व्यतिरिक्त या मंचाने काय दिलं सारेगमप या मंचाने मला दिग्गज कलाकारांचा सहवास दिला प्रशांत दादांबरोबर ग्रीन रूम शेअर करताना त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना बोलताना त्यांचं जे कामाची पद्धत आहे ती मला थोडीशी बघायला मिळाली मोहन काका सतीश दादा हे नुसते आसपास जरी असले ना तर मला खरं वाटतं की तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे या लोकांकडनं आणि आम्ही खूप ज्युनियर आहोतच त्यामुळे आम्हाला हे फार गरजेचं आहे असंही मला वाटतं आणि मला खूप छान 3 मित्र मिळाले एक म्हणजे अभिजित केळकर
दुसरा जितू जोशी आणि तिसरा पॅडी कांबळे. जितू तर मला म्हणलाही होता, मलाही नव्हता म्हणला, माझ्या बायकोला म्हणला होता जितू, मी पहिल्या भेटीत कोणाला मिठी नाही मारत बरं का. हा एकमेव माणूस आहे माझ्या आयुष्यातला ज्याला मी पहिल्या भेटीत मिठी मारलेली आहे. आणि पॅडी सुद्धा. आणि दोघंही तितक्या समर्पणाने सांगायचे, नाही रे आमचं जरा करून घे रे, हे असं आम्ही बरोबर गातोय का. त्यामुळे ते खूप छान अभिनेते तर आहेतच, पण ही मॉडेस्टी पण मला त्यांच्यातली खूप भावली. ते खूप अगदी पाय जमिनीवर आहेत अजूनही. ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच उंच उडू शकतो, एवढं लक्षात. खरंय. माझं आजचं गाणं तुम्हाला आवडलं असेल आणि मी फायनलला गावं अशी जर तुमची इच्छा असेल तर मला भरपूर मतं पाठवा, SMS करा. माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस माझा कोड नंबर 5 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकतात. अजय, पुढच्या गाण्यांसाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घ्यायची, पण ब्रेक नंतर पाहूयात आजचं आयडिया सॉन्ग ऑन डिमांड कुठलं आहे. लवकर जा, लवकर परत या. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. सारे गम पा आयडिया, सारे गम पा, सारे गम पा आयडिया, सारे गम पा. पुन्हा एकदा स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगम प मध्ये. आजच्या या भागामध्ये एक से बढ़कर एक गाणी तर सादर होत आहेत, पण मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जे 3 ऑप्शन्स दिले होते गाण्यासाठी, त्यामधून आयडिया सॉन्ग ऑन डिमांड साठी आयडिया सबस्क्रायबर्सने कुठलं गाणं निवडलंय, चला पाहूया. हॅलो, मी शीतल बोलते पुण्याहून. मला ना आयडिया सारेगम प प्रोग्राम हा खूप आवडतो आणि मला वैभव मांगले यांना रिक्वेस्ट करायची होती की त्यांनी आम्हा सगळ्यांना खंडेरायाच्या लग्नाला हे गाणं गाऊन दाखवावं. मी वैभव मांगलेला मंचावर याची विनंती करतो. वैभव, आयडिया सबस्क्रायबरने तुझ्यासाठी निवडलेलं गाणं खंडेरायाच्या लग्नाला गाशील का? हो, गाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला माहिती आहे ते माझ्या खूप आवडीचं गाणं आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आले वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, खंडेरायाच्या लग्नाला ग आले वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, आले गणपती गजानन. त्या साखर पुड्याची आज मी साखर वाटली, त्या साखर पुड्याची आज मी साखर वाटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली.
खंडेरायाच्या लग्नाला ग आले वराडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला ग आले वराडी कोण कोण संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान 33 कोटी देवांची गीत गरज दाटली 33 कोटी देवांची गीत गरज दाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 मजा आली. तू तर मजा घेत गायलासच, पण या गाण्यातच खूप मजा आहे. त्यामुळे नाचायला हा तर नाचत होता आणि सगळ्यांच्या ओठावरती ते गाणं असतं आणि लागलं की ते झिंगत चढते या गाण्याची. फारच मस्त आणि तू बहारीनेच गायलास. मस्त. थँक्यू. आज मला परत कार्तिकीची आठवण आली. खरोखर सांगायचं तर आधी ह्याच्या गाणं ऐकलं नव्हतं असं नाही, पण कार्तिकीनी ते गाणं या मंचावरनं खूप प्रसिद्ध केलं. म्हणजे जेवढं होतं प्रसिद्ध त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध केलं. आणि मला तरी माझी ओळख या गाण्याची करून दिली कार्तिकीनी. चक्रावरच सोडलं होतं ते. म्हणजे आणि ती नाचायची अशी. तुम्ही नाचला तसंच काहीतरी नाचायची. वैभव तुला पण सॉलिड नाचायचा सॉलिड सेन्स आहे. आय थिंक यू शुड लर्न डान्सिंग ऑल्सो. गाणं सोडून एकापेक्षा एकच्या पुढच्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही. तेवढंच राहिलंय आता. तेवढंच राहिलंय कारण तू झालं सारेगमप. नाही मला विचारलं होतं या पर्वासाठी सुद्धा, पण मी म्हटलं मला ते येत नाही तर मी नाचणार नाही. नाही पण तो पहिला बाला डान्स होता तो पण सुंदर केला होता. त्यानंतर कुठल्या बरं एका गाण्यामध्ये ते हा ते अल्टिमेटच आहे म्हणजे धुळवडीचं ते पण होतं सॉलिड. असं असं आणि काय वाजवतो निलेश म्हणजे लाजला वाटतं परत. मला खरं सांग की तू त्या ढोलकीला एवढ्या जोरात मारत असतो असं ठाक ठाक कुणाचा चेहरा समोर येत असतो तुझ्या? खरं म्हणजे माझं जेव्हा बायकोशी भांडण होतं त्यावेळेला मी फक्त निलेशची ढोलकी आठव बघ निलेशची ढोलकी आठव असं मग मी तिला सांगतो. तसं तू नुसतं बायकोच्या समोर टॅक 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 असं करत असशील ना, कोणी तुझ्या नादालाच लागणार नाही. तुझं हे वाजवणं बघून कोण नाद सगळ्यांच्या घरी सेम. पण खूप मजा आली. मस्त गाणं पण एकदम बहारदार धमाल. थँक्यू. नमस्कार रसिक हो, मी वैभव मांगले. तुम्ही मला ओळखता. तुमच्यासमोर मी अनेक विविध माध्यमातून आलो आहे. आत्तापर्यंतचा हा प्रवास टॉप 5 जे आहेत तिथपर्यंतचा हा प्रवास नक्कीच खडतर होता. खूप चांगल्या माझ्या सहकार्यांना मी गमावलंय या याच्यामध्ये आणि त्याच्या बदल्यात मी इथे आहे. पण नक्की सांगतो हे माझे श्रमच आहेत आणि परीक्षकांचं मार्गदर्शन आहे आणि तुमचं प्रेम आहे. तर माझं गाणं जर तुम्हाला आवडत असेल आणि पुढे मला ऐकण्याची तुम्हाला इच्छा असेल तर नक्की मला भरभरून SMS पाठवा, मतं द्या. त्यासाठी माझा कोड नंबर आहे 4 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आणि आयडिया मोबाईल धारकांसाठी 55456012 वर तुम्ही SMS पाठवू शकता. वैभव पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. या मंचावर गाण्याच्या निमित्तानं हे सगळे कलाकार एकत्र आले, पण आतापर्यंतच्या प्रवासात आपल्याला कितीही नाही वाटलं तरी सुद्धा या स्पर्धेचा एक फॉर्मॅट म्हणून, काही नियम म्हणून बऱ्याच जणांना आपल्याला निरोप द्यावा लागला. पण तरी सुद्धा जसं म्हणतात शो मस्ट गो ऑन. आपलं काम आणि ही स्पर्धा अशीच चालू राहणार आहे. उद्याच्या भागामध्ये सुद्धा हीच थीम आपण कंटिन्यू करणार आहोत. हेच कलाकार तुमच्या मनातली आवडती गाणी याच मंचावरून सादर करणार आहेत. त्यामुळे उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे.